शिंगवे नाईक वीरगाथा या मालिकेतील हा विशेष भाग. आज आपण संवाद साधणार आहोत शहीद जवान जगन्नाथ चांगदेव जाधव यांच्या कुटुंबियांशी. नमस्कार सर्वांना. आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत. मागे आपण बोललो होतो शहीद जवानांच्या आपण आईसोबत बोललेलो होतो आणि सिंधुबाई जाधव यांच्या सोबत बोललो होतो. आता हे जगन्नाथ जे शहीद झालेले आहेत आपले जवान शहीद जगन्नाथ चांगदेव जाधव, तर त्यांच्या ह्या धर्मपत्नी आहेत आणि एक कन्या आहे. तर त्यांच्यासोबत आज आपण म्हणजे बोलणार आहोत. त्यांना काय आठवतं काय नाही आठवतं, कारण मुलीचा जन्म मला वाटतं फार कमी वय असेल. ताई तुझं ज्यावेळेस तुझे वडील म्हणजे तुला मी आव घालायला काय हरकत नाही, म्हणजे नाही घातलं तरी चालेल. तर तुझे वडील ज्या वेळेस शहीद झाले त्यावेळेस तू किती वर्षाची होती? 7, 8, 9 महिन्याची काहीतरी होती मला वाटतं. 1 वर्षाची होते मी. माझे वडील जेव्हा शहीद झाले त्यावेळेस 1 वर्षाची होते. बरं 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 बरं. आता ताई तुम्ही सांगा, तुम्हाला काय म्हणजे आता त्या बाबतीत काय बोलायचं तुम्हाला? म्हणजे जगन्नाथ शहीद झाल्यानंतर तुमचं मला वाटतं किती वर्ष झाले लग्न होऊन? आणि बोला, मोठ्या आवाजाने बोला जरा. हा, 4 वर्ष झाले होते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इकडं शिंगव्याला लग्न होऊन आल्यानंतर 4 वर्षाच्या नंतर जगन्नाथराव शहीद झाले, बरोबर? हा, 4 वर्ष. मला सुद्धा चांगलं आठवतं येते. त्यावेळेस मी म्हणजे लहान पण नव्हतो आणि लई मोठा पण नव्हतो. तर त्यावेळेस दादा कळमकर आमदार होते आणि दादा कळमकरांना माझे चांगले संबंध होते. आणि मला वाटतं 10वी 11वीच्या नंतरची गोष्ट आहे. मी ज्यावेळेस 10वी 11वीच्या नंतर होतो तर त्यावेळेस दादा कळमकर स्वतः आलेले होते म्हणजे शहीद जवानाला मानवंदना करण्यासाठी. मला ते चांगलं आठवतंय. त्यावेळेस तुम्ही त्या शेळक्याच्या त्या गल्लीला कुठेतरी राहायला होते. तुम्हाला आठवतं की नाही मला माहित नाही, परंतु ही हा त्या यांच्या बबनराव जाधव म्हणजे मारुती जाधवांच्या घरामध्ये तुम्ही राहत होते मला वाटतं, असं वाटतंय मला. बरोबर. ती पलीकडल्या बाजूला सुतार लोहार आहेत म्हणजे ते दिगंबर पोपळ गट होती ती त्या ठिकाणी. लवारांच्या शेजारी राहत होतो आम्ही. बरोबर. मग त्या ठिकाणी तुम्ही राहत होते त्यावेळेस ती गोष्ट आहे मला चांगली आठवती ती, का बाबा त्यावेळेस असं झालेलं होतं. आणि नंतर आपल्या म्हणजे जो जे संस्कार करण्याचा जो देवनदीच्या तीरावरती मानवंदना दिली बघा सर्व म्हणजे सैनिकांनी येऊन वगैरे, हे मला चांगलं आठवतंय. तुम्हाला तर आठवतच असेल म्हणा, परंतु तुम्ही त्यावेळेस दुःखी होता. तुम्हाला काही गोष्टी त्यावेळेस म्हणजे असं पाहायला मिळाल्या नसतील. तर आणखीन तुम्हाला काय बोलायचं आहे जगन्नाथरावच्या बाबतीत? तुम्हाला काय म्हणजे काय आठवणी येतात का, कसं काय वाटतंय काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे मिस्टर म्हणजे पती शहीद झाले या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? अभिमान वाटतो मला. अभिमान वाटतो. बरं बरं बरं. देशासाठी हे केलं, त्यांनी प्राण दिले. ओके ओके ओके. कारण मी रावसाहेब त्यांचे जे बंधू आहेत त्यांची पण मी व्हिडिओ काढलेला आहे. तर म्हणजे आपलं दुसरं तुमच्या म्हणजे वैयक्तिक त्याच्याशी काही बोलायचं नाही आपल्याला, परंतु रावसाहेब सुद्धा तुमचे मला वाटतं ते दीर असेल किंवा भाई असेल असं काहीतरी असेल. तर त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आलं, हां त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आलं की बाबा माझा भाऊ शहीद झाला, आमच्या कुटुंबाचं हे सगळ्यांचं भूषण आहे, परंतु एक आतून एक दुःख असतंच. तर ते आतलं दुःख जे आहे ते तुम्ही व्यक्त करा. शहीद झाला, अभिमान वाटला इथपर्यंत बरोबर आहे, परंतु तुम्हाला जे आतमध्ये जे दुःख झाले ते थोडं व्यक्त करा ना. दुःख तर झालेलंच आहे ना. मग आता मुलगी 1 वर्षाची होती आणि दिवस काढायचे म्हणजे खूपच अवघड असते. हा बरोबर आहे बरोबर. आता मुलीचं तुम्ही शिक्षण कितीपर्यंत किती आहे म्हणजे काय शिकवलं मुलीला? 17 एम.कॉम झालं. बरोबर आहे. 17वी एम.कॉम झाले तुमचं. आणि तुम्ही लग्न सुद्धा चांगलं केलं. त्या लग्नाला मी पण हजर होतो, लक्षात ठेवा. मला चांगलं आठवते कारण गावातले बरेचसे लोक होते त्या लग्नाला. ताईची कशी माझी ओळख झाली तुम्हाला ते पण सांगतो. म्हणजे तुम्हाला मी त्यानंतर आज पाहिले, परंतु ताईनी मला कॉल केला. कमून कॉल केला का मी एक म्हणजे असं गावातले जे शहीद जवान झालेत किंवा जे एक्समॅन आहेत किंवा जे सर्व्हिसला जे मिलिटरीवाले आहे, कारण आमचं म्हणण्यापेक्षा आपलं शिंगव्याचं गाव हे मिलिटरीवाल्याचं गाव म्हणून ओळखलं जातं. आणि त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवत आलेलो होतो. तर ताईला कोणीतरी मावशीने किंवा कोणीतरी तो एक व्हिडिओ दाखवला माझा आणि त्यांनी चक्क मला फोन केला. अरे म्हणलं मी म्हणलो लय भारी झालं काम. म्हणजे कसं झालं का मला फोन नंबर भेटला आणि आजचा हा जो आपण म्हणजे फेस टू फेस कार्यक्रम करतो ना त्या फोनमुळं हे शक्य झालं. नाही तर मला होतं त्यावेळेस. मी त्यावेळेस होतो म्हणजे 50 वर्ष पाठीमागे जरी गेलं तर असो. परंतु
सगळ्यात महत्वाचं की बाबा शहीद जवानांची जी आई होती सिंधुबाई, ती सुद्धा छान बोलली म्हणण्यापेक्षा तिनं सुद्धा तिच्या दुःख व्यक्त केलेले आहेत. त्यामुळं मग ताई तुला काय वाटतं आता, चला तू बोल. म्हणजे मी असं तुला काही आठवत नसेल हे मान्य करतो, बघण्याची- परंतु वडिलांच्या बाबतीतलं जे कर्तृत्व झालेले आहे, शहीद झालेले आहेत, या बाबतीत तरी थोडंफार तुला तर सांगितलंच असेल ना आईनी किंवा आजोबांनी. हो म्हणजे आता 1999 साली माझे पप्पा म्हणजे शूरवीर, त्यांना हे झालं, शूरवीर होते माझे वडील ऍक्च्युली. हा तर 99 साली त्यांना वीरमरण आलं जम्मू काश्मीर सियाचीन मध्ये. तर ज्यावेळेस कारगिल युद्ध चालू झालं 99चं, त्यावेळेस त्यांना काहीतरी 3 महिने जम्मू काश्मीर मध्ये पाठवण्यात गेलं. त्याच्यानंतर 27व्या 28व्या दिवशी त्यांना वीरगती प्राप्त झाली हा. सियाचीन मध्ये, ग्लेशियरच्या तिथे. हा. आणि त्या शहीद झाल्यानंतरून त्यांना सेना मेडल देखील प्राप्त केले. हो. त्यावेळेस तर मी 1 वर्षाची होते. म्हणजे वडील काय असतात हे तर आम्हाला एवढं मला माहितीच नाही, कारण की 1 वर्षाचे असल्यामुळे काही त्यांना आठवत नाही. पण ना त्यानंतरून मला सर्वांकडून समजलं की तुझे पप्पा खूप असे स्वभाव चांगला होता, किंवा ते देशासाठी शहीद झाले. म्हणजे तो आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की आमच्यासाठी कोणतरी एक आपला शहीद झाला आहे. तर ते असं म्हणजे आईच्या तोंडाने ऐकलं मी. ती त्यांचा संसार फक्त 4 वर्षाचा झाला. फक्त 4 वर्ष ते सोबत होते. त्याच्यानंतरून आईला याला जामनगर मध्ये पोस्टिंग झाली त्यांची, तिथं मम्मी सोबत होती. त्याच्यानंतर घरी आली मम्मी. त्यानंतर मी झाल्यानंतर पप्पा मला फक्त एकदा आले बघायला, एकदा दोनदा म्हणजे बघितलं असेल त्यांनी, तेवढंच फक्त. त्याच्यानंतरून त्यांनी बघितलं नाही, किंवा मी तर त्यांना म्हणजे फेस पण नाही बघितलं पण पप्पांचा. एक मिनिट, पण त्यावेळेस तू म्हणजे त्यांनी दोनदा बघितलं, दुसऱ्यांदा ज्यावेळेस बघायला आले त्यावेळेस ताई या म्हणजे सोनाली किती म्हणजे किती पिरियड म्हणजे किती महिन्याची असेल? ते पहिल्यांदा आले तेव्हा 2 महिन्याची होती. बरं. आणि नंतर आल्यावर होती ती 5-6 महिन्याची होती नंतर. बापरे बापरे, म्हणजे सगळं किती वाईट आहे हे. म्हणजे माणूस शहीद म्हणजे एखादा जवान शहीद होतो ही अभिमानाची गोष्ट आहे, परंतु त्याच्या ती जी पाठीमागची जी बाजू आहे ती किती दुःखदायक आहे. का बाबा सोनाली म्हणजे या तुमच्या मुलगी म्हणजे 7-8 महिन्याच्या आतच म्हणजे वडील गेलेत, म्हणजे ते आपण काय म्हणू त्याला छत्रछाया. आणि मला पण म्हणजे ते दुःख वाटायला लागलं की बाबा मी हे स्पष्ट बोलतोय का बाबा खरोखर मुली ह्या वडिलांच्या लाडक्या असतात. म्हणजे हे माझा अनुभव सांगतो. मला 2 मुली आहेत, मग त्या दोन्ही मुली माझ्यावर मनापासून प्रेम करतात. पण दैवयोगाने म्हणा किंवा आपण त्याला काय म्हणू बाबा, जे ते देवाचे आपण नाही म्हणतो का, जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला. तर सोनालीची वडील खरोखर शहीद झाले, त्या बाबतीत तिला जी म्हणजे वडिलांची माया होती ती मिळाली नाही. परंतु अशी माता तुम्ही आहात सविताताई, बरोबर? सविताताईच ना नाव? हा हा हा. तर सविताताई, तुम्ही ह्या मुलीच्या पाठीमागं वडील तर आहातच, पण आई पण आहात. आईपेक्षा वडिलांचं जे कर्तव्य आहे ते तुम्ही खूप छान प्रकारे निभावलंय आणि मुलीला ग्रॅज्युएट केलंय आणि चांगले स्थळ लग्न सुद्धा चांगलं केलंय. मिस्टर आहेत का तिथे जवळपास? होय सोनालीताई? मिस्टर कुठे आहे तो? बरं 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 बरं, चालेल. मिस्टरांच्या बाबतीत सांगा थोडंफार. तुझ्या कुटुंबात आता समजा ठीक आहे. सांगायचं तर म्हणजे नाही एक जी मिनिट. वडिलांची माया मला आजपर्यंत भेटली नाही, हा तर हा. ती माया माझ्या मिस्टरांनी म्हणजे माझ्या हसबंडनी नंतर मला आता पण देतात आणि दिली पण त्यांनी. अरे जे वा. माझे लाड वगैरे मम्मीने जे पुरवले तसंच ऍज इट इज जे आधी होतं लग्नाच्या आधी, नंतरून पण ऍज इट इज तेच गोष्ट माझ्यासोबत त्यांनी केली. हा. वडिलांची माया देतात, म्हणजे असं वाटत नाही की हसबंड आहेत, किंवा फ्रीडम वगैरे सर्व देतात. हम्म. आणि एज्युकेशन म्हणलं तर त्यांनी माझं M.Com म्हणलं तर B.Com पर्यंत मी आईच्या इथं असताना B.Com पर्यंत कम्प्लीट केलं एज्युकेशन. हा. त्यानंतरून मग M.Com चं त्यांनी माझं पूर्ण केलंय. म्हणजे वा वा वा, छान म्हणजे खूप चांगले आहेत. हा. म्हणजे खूप छान आहे. तुला तुझ्या वडील शहीद झाले हा थोडं बाजूला ठेवू आपण, परंतु वडिलांची जी माया असती ती तुझ्या ऐकून तर मिळाली, पण मिस्टरकडून पण मिळाली. म्हणजे आभारी आहेत त्या कुटुंबाचे. त्यांचं आडनाव काय आहे? वाघ. वाघ सरांना सुद्धा खूप धन्यवाद आमच्या संपूर्ण सिंगवे गावाच्या वतीनं. कारण कसं का बा मुलीचे वडील तर शहीद झाले इथपर्यंत बरोबर आहे, देशाला अभिमान आहे, गावाला अभिमान आहे, इथपर्यंत बरोबर आहे. परंतु पाठीमागची जी बाजू आहे पाठीमागची जी बाजू आहे म्हणजे जी कोणती बाजू आहे का सविताताईला एक मुलगी असताना त्यांचे मिस्टर शहीद झाले, इथपर्यंत अभिमानाची गोष्ट आहे. परंतु पाठीमागे जर डोकून बघितलं तर त्या माऊलीने म्हणजे ह्या माऊलीने किती हाल काढलेले हे वर्णनातच येत नाहीये, ते वर्णन कोणी करू शकत नाही.
आणि त्यातली त्यात तुला मिस्टर पण छान भेटले, तुझ्या बोलण्यातून आता आलंय, म्हणजे इतकं भारी झालंय. म्हणजे हे दैवयोग म्हणू आपण, किंवा तुमच्या वडिला म्हणजे यांच्या तुझ्या वडिलाचीच कृपा म्हणू आपण, किंवा काय आणखीन काय बोलतील, तू काय सांगशील अजून समाजाला, काय सांगशील अजून जवानांना, काय सांगायचं सांगशील? तर एक मिनिट, जवानांच्या बाबतीत काय सांगशील, जवानांच्या माता भगिनीला काय बोलू शकते तू, किंवा इतर इतर काय बोलायचं का तुला? हा असं मी वीरपत्नींना तर माझं एक मेसेज आहे, संदेश देऊ शकते, द्यायचा आहे मला, हा की जे तुम्ही मंगळसूत्र किंवा टिकली लावत नाही, ही जी जुनी प्रथा जी चालत आलेली आजपर्यंत, की विधवा झाल्यानंतर टिकली नाही लावायची, मंगळसूत्र नाही घालायचं. पहिली गोष्ट तर वीरपत्नींनी ती टिकली काढायची नाही, मंगळसूत्र देखील काढायचं नाही, ते त्यांनी घातलंच पाहिजे, कारण की त्यांचा जे आहेत, जे शहीद झालेत म्हणजे ते अमर आहेत. हा म्हणजे ते काय कोणासाठी हे नाही, देशासाठी ते शहीद झालेले आहेत, तर अमर असतात ते. त्यांनी टिकली लावलीच पाहिजे. आणि जे मंगळसूत्र जे त्यांचे शहीद झालेले जे काका वगैरे कोण असेल आपले ते घालतात, तर त्यांचाच हा अधिकार आहे तो काढण्याचा देखील. तरी त्यांच्या वीरपत्नीला एक असा संदेश आहे माझा, की त्यांनी टिकली लावली पाहिजे. समाजात वावरताना ही टिकली आणि मंगळसूत्र आजकाल खूप गरजेचं झालेलं आहे. तर त्यांनी हे न काढता, आता हे मी का सांगतेय, कारण की दरवर्षी मी संक्रांत झाली की लगेच हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो, तर मी इथं फक्त स्पेशल सगळ्या वीरपत्नींचा हळदी कुंकूचा कार्यक्रम घेते. दरवर्षी माझ्याकडे 30 ते 32 लेडीज येतात, दरवर्षी वीरपत्नी असतात सर्व शहीद झालेल्यांच्याच. दुसऱ्यांना मी म्हणजे प्रायव्हेट वाल्यांचं बी करते, पण हे जे मला म्हणजे संधी ती भेटली की करण्यासाठी, तर हे माझ्या आईला पण आजपर्यंत हळदी कुंकूचा मान भेटला नव्हता, तर यापुढे हळदी कुंकूचा तिला मान भेटण्यासाठी मी वीरपत्नींनाच हळदी कुंकूचा मान देते माझ्या घरी बोलवून. वा वा एवढं वीरपत्नींना सांगणं आहे की टिकली लावा, मंगळसूत्र देखील घाला. लोक म्हणतात की यांना पैसे खूप भेटले, असं झालं तसं झालं, पण पैशाचं काही नसतं, माणूस गरजेचा असतो. आणि आजकाल माणसं सोबत पाहिजे, म्हणजे सपोर्ट सिस्टीम जर आपली निघून गेली तर आपल्याला पाठिंबा राहत नाही, कारण की अशा खूप वीरपत्नी आहेत की त्यांना काही ना मुलं झालेत किंवा मुलं पण नाहीयेत, किंवा एक मुलगा आहे एक मुलगी आहे, तर याच्यासाठी तर पप्पा म्हणजे हे गरजच आहे आजकाल. सपोर्ट सिस्टीम म्हणजे आपल्याला काही जरी पाऊल टाकायचं असेल तर आपण पहिलं आपल्या वडिलांना विचारतो की मी हे करू शकते का, ते करू शकते का, तर त्याच्यासाठी वडील तर खूप गरजेचे असतात पहिली गोष्ट म्हणजे. पण ज्यांना काही प्रेमच भेटलं नाही तर अशांना पण वीरपत्नींना म्हणजे त्यांचं सॅल्यूट करते मी ऍक्च्युली वीरपत्नींना, की त्या म्हणजे त्यांच्या मुलांना पप्पांचं पण प्रेम देतात आणि आईचं पण प्रेम देतात. खूप खूप म्हणजे सोनाली ताई अफलातून तू बोललेली आहे. कारण मागच्या एक दीड वर्षापूर्वी आम्ही सुद्धा म्हणजे त्याला आपण काय शब्द वापरतो, म्हणजे आयो नाहीत त्या बाया, म्हणजे आपण ज्यांचे पती, परंतु ते नाही, सगळ्या समाजातल्या आम्ही बाया एकत्र केलेल्या होत्या आणि तो हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला होता. परंतु आता तुम्हाला तुमच्या सगळ्या पुण्यातील, तुझ्याकडल्या पुण्यातील आणि आमच्या नगरमधल्या सगळ्या ज्या अशा माता आहेत, म्हणजे आपण त्यांना काय म्हणू, वीर माता, म्हणजे त्यांचे पती हयात नाहीत, अशाला सगळ्याला आपण शिंगव्यामध्ये एक छान मोठा कार्यक्रम करू. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला इन्व्हाइट करेल नंतर, म्हणजे एक जो आपण चांगला कार्यक्रम करू का बा, आपल्याला एक समाजाला एक दाखवून द्यायचंय का वीर माता ही वीर माता म्हणजे आयवच आहे, हे पण संदेश द्यायचा आपल्याला लोकांना. आणि हा उपक्रम तुझ्याकडून तर चांगली सुरुवात झाली, मला सुद्धा चांगलं म्हणजे त्याच्यामध्ये मोटिवेशन भेटेल आणि आपल्या गावामध्ये तो कार्यक्रम आपण एक छान प्रकारे करू. ताई तुम्हाला काय बोलायचं, सविता ताई तुम्हाला काय बोलायचं या बाबतीत? मुलींना जो आता म्हणजे मार्ग सांगितला किंवा हे जी करती ती, त्या बाबतीत तुम्हाला काय बोलायचं? हो दे, आपल्याला वेळ लागला तरी चालेल, पण बिनधास्त बोला, फक्त म्हणजे चांगलं बोलून राहिले. मुलगी म्हणजे मुलगी खरोखर चांगलीच आहे तुमची, काहीच अडचण नाही. बोला ताई, सविता ताई बोला. नाही म्हणजे खूपच चांगलं काम करते ती, हळदी कुंकाचा कार्यक्रम करते, म्हणजे अभिमान आहे मला त्याच्यामध्ये. हा 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 माझी मुलगी एक हा. वीरपत्नीला हळदी कुंकूचा म्हणजे मान देते. हळदी कुंकाचा मान देते बा आमच्या सारख्यांना ती. तुम्हाला याच्यापूर्वी तुम्हाला ते पण विचारायचं मला, आता ह्या सोनालीने हा जो उपक्रम केलेला आहे याच्यापूर्वी पण, इथून पुढे करणार आपण तर शिंगव्याला मोठा कार्यक्रम करणारच आहोत, परंतु तुम्ही नगरला स्थायिक झाला हिच्या शिक्षणाच्या टायमाला, त्यावेळेस तुम्हाला असा कुठं मान भेटला का बा हळदी कुंकवाचा, संक्रांतीचा काही? नाही, म्हणजे मुली, पुढंच नाही भेटत. हा म्हणजे मुलीनं हे दाखवून दिलं. हा आता म्हणजे पुण्यामध्ये म्हणजे आता माझ्या मुलीकडून भेटतो आता मान. हा हा मुलीमुळं भेटतं, म्हणजे मुलीनं ते पाऊल उचलले. हा, मुलीमुळे भेटतो. ओके. म्हणजे मुलीनं ऐकून घ्या, म्हणजे मुलीनं एका अर्थी आपण असं पण म्हणू शकतो
का बा शहीद जवानांची मुलगी म्हणजे शहीद जवान म्हणजे तीच जगन्नाथ आहे, तिनेच तुम्हाला मान दिला असं तरी अतिशयोक्ती होणार नाही. म्हणजे असं ठीक आहे. असं अजून काय बोलायचं तुम्हाला? सोनालीताई तुम्ही बोला, तुम्ही छान बोलताय. नाही म्हणजे तुमचा जो उपक्रम आहे, तुम्ही मागे मला म्हटला होता का तुम्ही आज NGO मध्ये काहीतरी करताय असं पुण्याला, तर त्या बाबतीत काही एनजीओ म्हणजे असं म्हणजे ह्या आम्ही सगळं वीर पत्नींना एकत्र करणे किंवा काही फंक्शन वगैरे असले त्यांना इन्व्हाइट करणे, त्यांचे काही प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व्ह करणे किंवा जिल्हा सैनिकला वगैरे त्यांचं सॉल्व्ह करायचे प्रॉब्लेम सांगायचे, मग ते सॉल्व्ह करून भेटतात. पण जे हळदी कुंकूचा जो कार्यक्रम आहे मी केल्यानंतर इथं सांगवीमध्ये असे फाउंडेशन आहेत एक दोन. एक एक सांगवीमध्ये एक एक यांचा मोठा एक कार्यक्रम होतो. एकच मिनिट. म्हणायचे की इथं पुण्यामध्ये पण एक दोन असे उपक्रम आहेत की ते अरेंज केले जातात की फाउंडेशनच्या द्वारे किंवा मोठे एक हळदी कुंकू असतं पिंपरीमध्ये वगैरे. आमच्या इथे स्मिता मावशी वगैरे आहेत तर त्या आम्ही सर्व अरेंज करतो. त्या पण तिथं आम्हाला इन्व्हाइट करतात. म्हणजे त्यांनी पण एक दाखवून दिलंय की वीर पत्नींना हळदी कुंकूचा मान भेटला पाहिजे दरवर्षी संक्रांतीला. बरोबर. त्यांना काही नाही म्हणजे की वीर पत्नींना एक आणि म्हणजे असं गव्हर्नमेंटला पण माझं एक सांगणं आहे की तुम्ही ज्या वेळेस शहीद होतात म्हणजे ज्या दिवशी वीरगती वगैरे प्राप्त होती आमच्या वडिलांना किंवा बाकीचे पण जे आहेत शहीद होतात आर्मी मधले, तर तुम्ही त्यावेळेस विचारतात येऊन की कसं चाललंय वगैरे, तेव्हा विधी वगैरे करून सर्व ओके जातात. त्याच्यानंतर एकदा दोनदा विचारतात, पण त्यानंतरून वीर पत्नींच्या घरी जाऊन कुणी असं भेटत नाही की तुमचं काय चाललंय, व्यवस्थित चाललं आहे की नाही, तुम्ही कशा आहात, काही प्रॉब्लेम आहेत का. तर हे गव्हर्नमेंटनी केलं पाहिजे की प्रत्येकाच्या घरी जाऊन व्हिजिट दिली पाहिजे आणि प्रत्येक वीर पत्नीला वीर नारीला विचारलं पाहिजे, वीर मातांना विचारलं पाहिजे की तुम्हाला कोणती अडचण आहे का, आणि तो त्यांनी प्रॉब्लेम त्यांचा सॉल्व्ह केला पाहिजे. आता मला दुसरं काय म्हणायचं का तुम्हाला म्हणजे सरकारकडून काय अपेक्षित आहे, म्हणजे आणखीन दुसरं काय अपेक्षित आहे बाबा? म्हणजे फॅसिलिटी, पेन्शन थोडं बाजू ठेव, पेन्शन तर मिळतच आहे सर्वांना, तो भाग वेगळा, पैशाचा विषय नाही बोलत मी. फॅसिलिटीज तर भरपूर भेटतात, तसा विषय नाही. कॅन्टीनचे, हॉस्पिटल, सर्व फॅसिलिटीज आहेत, तो प्रॉब्लेम नाही. पण आता जे गव्हर्नमेंटनी म्हणजे विचारपूस नाही करत यांची येऊन किंवा तुमचं बरं आहे की काय चाललंय, किंवा मध्ये त्यांनी JR वगैरे काढला होता तुम्हाला जमीन भेटणार, हे भेटणार, पण त्याच्यावरती काहीच ऍक्शन घेत नाहीत. ते फक्त म्हणतात की हे भेटेल ते भेटेल, पण ही गव्हर्नमेंटला माझं सांगणं आहे की त्यांनी यांच्या प्रॉब्लेम जे असतील त्यांनी ते लवकर सॉल्व्ह करावे आणि ऍक्शन घेतली पाहिजे. आता या संदर्भातच मला तुम्हाला काय म्हणायचं म्हणजे तुला म्हणजे ताईंना नाही सोनालीला, का बाबा तू अशी संघटना केलेली आहे का बाबा हे सगळे काही समस्या आहेत वीर मातांच्या किंवा शहीद जवानांच्या बाबतीत, त्या ज्या काही असे प्रश्न आहेत असे सरकार दरबारी किंवा कुठेतरी असे मांडण्याच्या बाबतीत तुम्ही काय असं पाऊल उचललेले आहे का? अजून तर पाऊल उचललं नाही म्हणजे, पण आता इथून पुढे जर उचलायचं टाइम आला तर म्हणजे उचलावं लागेल, कारण की ऍक्शन आजपर्यंत त्यांनी घेतली नाही. तुम्हाला हे जमीन भेटणार आहे वगैरे असं सांगतात, ते JR वगैरे घेतात, यांच्याकडून अर्ज ऍप्लिकेशन घेतात तिथं तलाठी ऑफिसला, पण ती प्रोसेस होत नाही. ओके, आम्ही पण तुमच्या सोबत आहोत. तुम्ही काही कुठेही हाका मारा आम्हाला, आम्ही सगळे तुमच्याकडं विना मोबदला आणि सर्व काही मदत करायला तयार आहोत. सविता ताई तुम्हाला काय बोलायचं अजून? सांग तुझं हे लग्न कधी झालं वगैरे ते सांगायचं. ते मग तो विषय मग मला तिकडे यायचं ना. तुमचा विवाह किती तारखेला झाला? 12/6/95 साली. 95 साली. तुमचं माहेर कुठलं, वरवंडी का काय? वरवंडी. बरोबर. आणि सासर तर माझ्या आता शिंगवे नाईकच आहे. शिंगवे नाईकच्या तुम्ही शहीद जवानाच्या पत्नी आहात. अजून तुम्हाला काही हा बोला ना. म्हणजे तिला असं पप्पा सांगायचे की म्हणजे मम्मीला असं सांगायचे की पहिला माझ्यासाठी देश मग आपली फॅमिली, हे तर एकदम. त्यांचं वाक्य फिक्स होतं. ते देशासाठी पहिलं शहीद होणार, म्हणजे एक तर शहीद हुल तिरंग्यात येणार किंवा मग ऍज इट इज आहे तसं मी घरी येणार, पण ते तिरंग्यात आले त्याचा मला खूप अभिमान आहे. त्यांना सेना मेडल देखील प्राप्त झालेला आहे, म्हणून त्याच्यासाठी तर मला अजून हे वाटतं म्हणजे अभिमान वाटतं की माझ्या वडिलांनी खूप चांगलं काम केलं आहे आणि ते पण कारगिल युद्धामध्ये केलंय, याचा मला अभिमान खूप वाटतो पप्पांचा. ओके. आता दुसरं एक महत्व अजून काही बोलायचं राहिले का? काही बोलायचे का अजून? नाही बरं. असं एक सांगायचं की आपल्या गावामध्ये जे तुम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम बोललात ना, हो की तो आपण म्हणजे नगरच्या वीरपत्नी आणि आपल्या पुण्यातल्या काही वीरपत्नी, हो. आता जानेवारी मध्ये संक्रांत आहे, हो 14 जानेवारीला वगैरे केलं तरी चालतंय. चालत आपण सामुदायिक करू, म्हणजे राम मंदिरामध्ये करू किंवा कुठेतरी करू, म्हणजे माझ्या घरी नको. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
पुढील भाग नक्की पहा. शिंगवे नाईकची वीरगाथा आणि मागील भागही प्रश्न हेच उत्तर या चॅनलवर पहा.